नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेजेस होते की सर लॉजिकल रिझनिंगचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 2015 आणि 2019 चे बरोबर, ती कोणत्या क्वेश्चन सोबत मॅच होणार आहे किंवा याच्या आधीचे जे क्वेश्चन झालेले आहेत त्याचे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन तुमच्याकडे आहेत का? ठीक आहे, हां। सो आजचं हे जे पूर्ण लेक्चर असणार आहे हे पूर्ण लेक्चर हे त्यासाठी डेडिकेटेड असणार आहे। ठीक आहे, हां। लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी मी पहिली एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की आपल्याकडे ऑलरेडी एक सब इंजिनियर आहेत रवी नायकवाडे सर, ओके। त्यांच्याकडून मी हा रेफरन्स घेतलेला आहे ज्यावेळेला त्यांनी पेपर दिला होता 2019 ला, बरोबर, हां। त्यावेळेला त्यांचे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन होते, ओके, हां। ते मेमरी बेस्ड क्वेश्चन आणि आता जी 2024 ला ऑगस्ट मध्ये जी IBPS क्लर्कची जी एग्जाम झाली, बरोबर ना, हे क्वेश्चन जवळपास मॅच होत आहेत, ओके। म्हणजे आपण आज असे क्वेश्चन बघणार आहोत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबत मॅच होत आहेत आणि यानंतर आता 2024-25 ची जी आपली BMC होणार आहे, बरोबर, त्या क्वेश्चन सोबत देखील त्याची लेवल त्या ठिकाणी मॅच होणार आहे, ओके। म्हणजे पूर्ण पॅटर्न सेम, सिलेबस सेम, अशा एग्जाम मधील आपण 20 क्वेश्चन म्हणजे IBPS नेच विचारलेले आहेत ते 20 प्रश्न आपण या ठिकाणी ॲज अ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, BMC चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कारण की BMC ही अशी एग्जाम आहे, बरोबर, किंवा IBPS ही अशी कंडक्टिंग बॉडी आहे की ती त्याची रिस्पॉन्स शीट बाहेर देत नाही, ओके। सो आपल्याला मेमरी बेस्ड क्वेश्चनच त्या ठिकाणी घ्यावे लागतात। सो आपण जे आज डिस्कस करणार आहोत IBPS क्लर्क प्रिलिम्स 2024 याचे जे क्वेश्चन्स असणार आहे याचा 20 क्वेश्चनचा सेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत जी एग्जाम IBPS नेच कंडक्ट केलेली आहे, समजतंय। आणि याची लेवल सेम तुमची मॅच होणार आहेत BMC सब इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर साठी, ठीक आहे। सो डोळे झाकून तुम्ही हे क्वेश्चन रेफर त्या ठिकाणी करायचे आहेत आणि एक प्रत्येक क्वेश्चन ना क्वेश्चन हा आपल्यासाठी काय असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे, ठीक आहे। सो सुरू करतोय। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे ऑलरेडी मी भरपूर लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे BMC एग्जाम साठी अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक ज्यामध्ये GSGK आणि त्यासोबतच रिझनिंग असे 20 आणि 20 40 मार्कचा सिलेबस एकाच पुस्तकामध्ये कव्हर होतो। घरपोच तुम्हाला हे पुस्तक 510 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे। आता जास्त काही मी या पुस्तकाबद्दल या ठिकाणी बोलत नाही, ठीक आहे। त्यानंतर गेम चेंजर असा हा कोर्स असणार आहे ज्यामध्ये 50 टेस्ट तुम्हाला लॉजिकल रिझनिंगच्या भेटतील आणि 50 टेस्ट तुम्हाला जनरल स्टडीजच्या भेटतील। असा पूर्ण टेस्ट सिरीजचा हा कोर्स आहे 299 रुपयात। त्यासाठी देखील तुम्हाला हे पुस्तक असेल किंवा आपल्याकडे ह्या लॉजिकल रिझनिंग किंवा GSGKच्या टेस्ट असतील ह्या परचेस करण्यासाठी तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं काय डाउनलोड करायचं आहे, ऍप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे। चला, त्यानंतर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे। यावेळी तुम्हाला रोज काही ना काही MCQs त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत जे GSच्या संदर्भात असतील किंवा टेक्निकलच्या संदर्भात असतील किंवा रिझनिंगच्या संदर्भात असतील। BMC एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण कंटेंट तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळणार आहे, ओके। टाइम वेस्ट न करता आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे या ठिकाणी वळतोय। क्वेश्चन नंबर 1 to 5, क्वेश्चन नंबर 1 to 5। आता क्वेश्चन ज्यावेळेला मी हा क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला काम करायचं आहे की व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः क्वेश्चन रीड करायचा, स्वतः क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आणि तुमचं बरोबर आलं तर आनंदच आहे आणि जरी चुकलं तर त्यामध्ये काहीही वाईट वाटून घ्यायचं नाही। मी जे सॉल्व करतो त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करायचा आहे। 5 मिनिट क्वेश्चन साठी द्या, चुकलं तर चुकू द्या, त्यानंतर मी काय सॉल्व करतो त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे। समजून घ्या काय म्हटले क्वेश्चन मध्ये, स्टडी दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली and answer the questions given below। आता हे क्वेश्चन सॉल्व करत असताना तुम्ही समजून घ्यायचे की IBPS कोणत्या लेवलची क्वेश्चन विचारतोय। हे काही रॅन्डम क्वेश्चन मी कुठूनही घेतलेले नाहीये, IBPS ने क्लर्कच्या एग्जाम मध्ये प्रिलिम्स एग्जाम मध्ये विचारलेले हे क्वेश्चन्स आहेत आणि हा सेम पॅटर्न तुम्हाला BMC च्या एग्जाम मध्ये देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, ठीक आहे। पहिली लाईन आपली झाली की तुम्हाला काहीतरी डेटा दिलेला आहे आणि तो डेटा वाचून तुम्हाला पुढील क्वेश्चनचे आन्सर त्या ठिकाणी करायचे आहेत, ओके। आता पुढील क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन दिलेले आहेत 1 पासून 5 पर्यंत, त्यासाठी आपल्याला हे सॉल्व करणं गरजेचं आहे, ओके। 8 पर्सन्स A B C D E F G and H purchase product one after another but not necessary in the same order। 8 लोक आहेत, काहीतरी प्रोडक्ट परचेस करत आहेत, ओके, एका मागे एक, पण सेम ऑर्डरने नसतील, त्यांचा सिक्वेन्स थोडाफार चेंज असू शकतो, ठीक आहे। हां, 2 पर्सन परचेस प्रोडक्ट बिटवीन D and F, D आणि F च्या मध्ये। आता सगळ्यात पहिल्यांदा सगळा क्वेश्चन आधी रीड करून घ्यायचा आहे, कुठे काही हिंट भेटती का, ठीक आहे। हां, आता यांनी असं म्हटलंय D आणि F च्या मध्ये
डी आणि एफच्या मध्ये 2 लोक आहेत. ओके, काढून घेऊयात, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता सपोज हे माझ्याकडे दुकान आहे, बरोबर, इथे अशी लाईन लागली आहे, 8 लोकांची लाईन लागली, बरोबर, आणि त्याचा सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. ओके, आता हे म्हणताय डी आणि एफच्या मध्ये 2 लोक आहेत. ओके, मग आता असा प्रश्न पडला असेल तुम्हाला, मग आता डी आधी घ्यायचा की एफ आधी घ्यायचा? दोघांच्या मध्ये 2 लोक आहेत हे तर फिक्स आहे, बरोबर, पण आधी डी घ्यायचा का आधी एफ घ्यायचा? इथे लास्ट लाईन बघा दिलेली आहे त्यांनी, एफ परचेस बिफोर डी, म्हणजे एफ जो आहे हा डी च्या आधी प्रोडक्ट परचेस करतो. म्हणजे आता हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. डी आणि एफ च्या मध्ये 2 लोक होते हे फिक्स होतं, बरोबर, पण डी आधी घ्यायचा का एफ आधी घ्यायचा हे वाचल्यानंतर क्लिअर झालं. एफ परचेस बिफोर डी म्हणजे एफ ची लाईन आधी असेल, एफ आधी असेल, 1 नंबरला असेल असं मी म्हणतोय का नाही? एफ आणि डी मध्ये हा एफ आधी असेल. ठीक आहे, सो एफ जर मी इथे घेतला, कारण की एफ आधी दाखवतोय, त्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे? 2 लोक असणार आहेत, आणि मग तुमच्याकडे काय असणार आहे? डी त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इथपर्यंत विषय संपला, परत इकडे यायची गरज नाही. समजते? 2 पर्सन्स परचेस प्रोडक्ट बिटवीन डी अँड एफ. डी आणि एफ मध्ये 2 लोक आहेत, त्यातल्या त्यात एफ परचेस बिफोर डी, एफ हा डी च्या आधी आहे, बरोबर, म्हणजे 2 लोक दोघांच्या मध्ये असतील. क्लिअर? एवढं झालं. 1 पर्सन परचेस प्रोडक्ट बिटवीन सी अँड एफ. सी अँड एफ मध्ये काय असणार आहे? 1 पर्सन त्या ठिकाणी प्रोडक्ट परचेस करतोय. मग आता परत एकदा प्रश्न आला, बरोबर ना, आता सी आणि एफ च्या मध्ये 1 असेल, मग सी इथेही असू शकतो, एक माणूस सोडून सी इथेही असू शकतो, पण लगेच नेक्स्ट लाईन वाचा, लगेच क्लिअर होईल. सी परचेस आफ्टर एफ. सी हा एफ च्या नंतर परचेस करतो, म्हणजे आधी यायचा प्रश्न उरला का? नाही. 2 पॉसिबिलिटी होत्या. 1 पर्सन परचेस प्रोडक्ट बिटवीन सी अँड एफ. सी अँड एफ च्या मध्ये, बरोबर ना, 2 पर्सन असतील, म्हणजे सी तुमचा इथेही येऊ शकत होता किंवा सी तुमचा इथेही येऊ शकत होता, म्हणजे 2 केसेस झाल्या असत्या. पण यांनी पुढे लगेच म्हटलंय सी परचेस आफ्टर एफ, म्हणजे सी एफच्या आधी यायचा चान्स आहे का नाही? सी हा एफच्या नंतर असेल, म्हणजे ही पॉसिबिलिटी होतच नाही, मग तुमचा सी येणार आहे इथे. समजतंय ना? 1 पर्सन परचेस प्रोडक्ट बिटवीन सी अँड एफ, इथपर्यंत तुमचा विषय मिटला. क्लिअर? आणि हे देखील सी परचेस आफ्टर एफ इथे देखील तुम्ही यूज केलेला आहे. समजतंय? आता पुढे काय म्हटले? ॲज मेनी पर्सन्स परचेस बिफोर ई ॲज आफ्टर जी. आता याचं काय लगेच टेन्शन घ्यायचं नाही, याचं आता तुम्हाला लगेच या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाहीये. समजून घ्या. पुढे जाऊयात. आपण इथे याला खून करून ठेवतो. याकडे मी येणार आहे. ओके, सांगतो नंतर. ओके, समजून घ्या. नायदर एफ नॉर डी इज द फर्स्ट पर्सन टू परचेस अ प्रोडक्ट. डी ही पहिला नसेल किंवा एफ देखील पहिला नसेल प्रोडक्ट परचेस करताना, असं यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे डी च्या आधी कुणी ना कुणी असणार आहे, हे आता डोक्यातच ठेवायचं, कारण की डी तर नंतर आला. ओके, एफ च्या आधी कुणी ना कुणी असणार आहे हे या लाईन वरून समजतंय. ओके, म्हणजे एफ हा तुमचा पहिला नाहीये असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. नायदर एफ नॉर डी इज दी फर्स्ट पर्सन टू परचेस. आता डीचा तर विशेष नाही, डीच्या आधी ऑलरेडी कोणतरी आहे. त्यांचं म्हणणं आहे की एफ हा पहिला नसेल, म्हणजे एफच्या आधी कुणीतरी असणार आहे, हे आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे. त्याचा यूज तेवढाच होता. क्लिअर? पुढे काय म्हणते बघा. ए परचेस प्रोडक्ट 3 पर्सन्स बिफोर बी. ए हा बी च्या आधी तिसऱ्यांदी, समजतंय ना, बी च्या आधी 3 वेळा, बी च्या आधी तिसऱ्यांदी तो त्या ठिकाणी प्रोडक्ट परचेस करत आहे, म्हणजे दोघांमधला गॅप हा 2चा असेल. फार इम्पॉर्टंट. ए परचेस प्रोडक्ट 3 पर्सन्स बिफोर बी, म्हणजे बी च्या आधी हा तिसरा असणार आहे, म्हणजे दोघांमधला गॅप कितीचा असणार आहे? 2चा असणार आहे. म्हणजे आधी ए, बरोबर, नंतर 2 लोक सोडायचे, नंतर बी. ओके, सेपरेट अरेंजमेंट या ठिकाणी मी काढून घेतो, काही टेन्शन घेऊ नका. समजून घ्या. एक सेपरेट अरेंजमेंट. हे दुकान आहे, बरोबर. हा, इथे यांनी काय म्हटलंय? ए परचेस प्रोडक्ट 3 पर्सन बिफोर बी, म्हणजे हा ए जो आहे हा बी च्या आधी असेल आणि दोघांमधील गॅप कितीचा असणार आहे? 2चा असणार आहे. ठीक आहे, सपोज मी या ठिकाणी काढतोय ए, समजतंय, आणि दोघांमधील जो गॅप आहे तो असणार आहे 2चा, आणि इथे असणार आहे तुमचं बी. बरोबर, इथपर्यंत झालं. हा, हु इज थर्ड लास्ट पर्सन टू परचेस अ प्रोडक्ट. हु म्हणजे कोणाबद्दल बोललंय? बी बद्दल बोललंय. समजून घ्या. ए परचेस प्रोडक्ट 3 पर्सन्स बिफोर बी, म्हणजे दोघांमधला जो गॅप आहे हा 2चा आहे, एवढं याच्यावरून कळालं. ओके, हा, आता बी च्या ऍडजसंट हु आहे, म्हणजे कशाबद्दल बोललंय? बी बद्दल बोललंय. बी इज थर्ड लास्ट पर्सन टू परचेस अ प्रोडक्ट.
बी हा थर्ड कडून, आपण म्हणतो ना सेकंड लास्ट किंवा लास्ट म्हणतो, लास्ट म्हटलं तर लास्ट आला असता, सेकंड लास्ट म्हटलं असतं त्याच्यानंतर काय आला असता, एक हा अजून एक आला असता, बरोबर ना. पण त्यांनी काय म्हटलंय, हा थर्ड लास्ट आहे म्हणजे अजून एक येणार इथे, म्हणजे हा पहिला लास्ट, हा दुसरा लास्ट आणि हा तिसरा लास्ट. तिसऱ्या लास्टला कोण आला पाहिजे, बी त्या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजे आता याच्यानंतर कुणीही नसेल, समजतंय, इथं लॉक झालं तुमचं, याच्यानंतर तुमचं काय झालेलं आहे, लॉक. आता याच्यानंतर कुणीही नसेल. त्यांनी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, काय, बी हु इज थर्ड लास्ट पर्सन टू परचेस अ प्रोडक्ट, हा लास्ट करून तिसरा असणार आहे, म्हणजे याच्यानंतर दोघच असणार आहेत, म्हणजे याच्यानंतर आता कुणीही बसणार नाही. टोटल पर्सन किती सांगितले त्यांनी, 8. टोटल पर्सन 8 सांगितले, समजून घ्या. 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे कुणीतरी आहे 8, बरोबर ना. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि इथे कुणीतरी असणार आहे 8. एवढं आता तुमचं क्लिअर झालं असेल, बरोबर. म्हणजे इथपर्यंत तुमचा विषय मिटला. ओके. वन पर्सन परचेस प्रोडक्ट बिटवीन ए अँड ई. ए आणि ई मध्ये एक माणूस प्रोडक्ट परचेस करतोय. मग आता ए च्या आधी असू शकतो किंवा नंतर असू शकतो. मग अजून एक केस या ठिकाणी बनते, समजून घ्या. हे दुकान आहे, हे सेम ॲज इट इज, समजून घ्या, काही टेन्शन घेऊ नका. हा ए, हा इथे बी, बरोबर. इथे अजून, इथे काय झाला तुमचा, हा लॉक झाला, विषय संपला. ओके. काय म्हटले बघा, वन पर्सन परचेस प्रोडक्ट बिटवीन ए अँड ई. ए आणि ई च्या मध्ये एक जण आहे. मग आणि ए आणि ई च्या मध्ये जर बोलायचं म्हटलं, समजतंय ना, म्हणजे हा ए आहे, मग याच्या दोघांच्या मध्ये मग ई इथे असू शकतो, इथे असू शकतो. बघा इथे एक गॅप सोडून इथे तुमचा ई असू शकतो, किंवा हा ए, हा एक गॅप सोडून इथे तुमचा ई असू शकतो. म्हणून ती सेकंड केस मी या ठिकाणी घेतली. क्लिअर, इथपर्यंत तुमचं झालं. आता बघा, ह्या दोन केसेस आपल्याकडे आहे आणि ही एक आहे. याला उचलायचं आणि इथे कुठेतरी कुठे मॅच होते बघायचे, याला उचलायचं आणि कुठे मॅच होते बघायचे, समजून घ्या, काही टेन्शन घेऊ नका. बघा आता जर मी खालच्या केसमध्ये बघतो, बघा इथे जर मी एफ ठेवला, एक स्पेस सोडून इथे सी ठेवा म्हणताय, पॉसिबल आहे की इथे ऑलरेडी ए आहे, म्हणजे इथला विषय मिटला. इथे एफ जर ठेवला, ओके, एक स्पेस सोडून इथे सी पाहिजे, म्हणजे इथे ऑलरेडी बी आहे. इथे जर एफ ठेवला, इकडे ठेवायला जागाच नाही, म्हणजे ही केस तुमची कॅन्सल होईल, ही केस तुमची कॅन्सल होईल. ह्या केसमध्ये हे या ठिकाणी फिक्स होत नाही. समजतंय. हा, आता इथे एक जागा आहे, इथे एक जागा आहे, इथे आपण चेक करूयात. सपोज कुणी म्हटलं इथे एफ ठेवा, एक गॅप सोडून इथे तुमचा सी आणि डी बसू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे, बसू शकतो. म्हणजे ही एक केस असू शकते. ठीक आहे, ही एक केस असू शकते. किंवा दुसरी केस काय असू शकते, समजून घ्या. इथे जर तुम्ही एफ ठेवला, एक गॅप सोडून इथे सी आणि इथे डी असू शकतो, पण एक लाईन इथे म्हटलेलं आहे, ॲज मेनी पर्सन परचेस बिफोर ई ॲज आफ्टर जी. म्हणजे आता हे तर फिक्स झालं, ही केस नाहीये. म्हणजे तुमच्याकडे आता ई आहे स्टार्टिंगला, हे तर फिक्स झालं, बरोबर. मग ईच्या आधी जितक्या लोकांनी परचेस केलं, ईच्या आधी जितक्या लोकांनी परचेस केलं, तितक्याच लोकांनी जीच्या नंतर केलं. पण ईच्या आधी कुणी परचेस केलं की नाही, जागाच फिक्स झाली. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. समजतंय. म्हणजे ई हा पहिला आहे, हे फिक्स झालंय. मग ईच्या आधी किती लोकांनी परचेस केले, 0. मग त्यांचं म्हणणं आहे, ईच्या आधी जर 0 लोकांनी परचेस केलं, तर जीच्या नंतर देखील 0 लोकांनी परचेस केलं पाहिजे. म्हणजे हा जी तुमचा शेवट असला पाहिजे. मग तुमचा जी येणार इथे, मग तुमचा जी येणार इथे. म्हणजे तुमची रँक इथं नंबर 1, नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे तर फिक्स झाले तुमचे. समजतंय ना. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे नंबर फिक्स झालेत बघा, बरोबर. हा, आता मी तुम्हाला काय म्हणत होतो, मी इथे एफ ठेवतो, बरोबर, बरोबर. एक गॅप सोडून इथे सी आणि पण डी नाही ठेवू शकत, ऑलरेडी जी आहे. म्हणजे एकच जागा उरली. तुम्ही इथे ठेवू शकता एफ ला, एक स्पेस सोडून इथे येणार तुमचा सी, इथे येणार तुमचा डी. आणि मग आता एकच जागा उरली आहे. तुम्ही चेक करू शकता, ए दिसतोय, बी दिसतोय, सी दिसतोय, ई दिसतोय, एफ दिसतोय, एच तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाहीये. म्हणजे इथे असणार आहे तुमचा एच. मग आता तुमचं फायनल जे आन्सर या ठिकाणी असणार आहे, जो सिक्वेन्स असणार आहे, ई एफ ए सी डी बी एच आणि जी, हा तुमचा फायनल सिक्वेन्स त्या ठिकाणी असणार आहे. एकदा मी देखील क्रॉस चेक करून घेतो. ई एफ ए सी डी बी एच जी.
क्लिअर? हा तुमचा असणार आहे सिक्वेन्स. मग आता तुम्हाला विचारले पुढे क्वेश्चन्स, हे सॉल्व्ह झालं की पुढचं ऑटोमॅटिक सॉल्व्ह होणार आहे. समजते काय म्हटले? विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. समजून घ्या. आता आपल्याकडे जो सिक्वेन्स आहे मी एकदा लिहून घेतो इथे, समजून घ्या. इथे मी आता हा लिहून घेतो. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असणार आहे ई, नंतर असणार आहे तुमच्याकडे एफ, नंतर असणार आहे ए, नंतर असणार आहे सी, नंतर असणार आहे डी, नंतर असणार आहे बी, नंतर असणार आहे एच, नंतर असणार आहे जी. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. क्लिअर? काय म्हटले बघा, काय म्हटले बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? ए परचेस प्रोडक्ट इमिडिएटली आफ्टर सी. ए हा सी च्या नंतर पाहिजे, पण ए तर सी च्या आधी आहे, म्हणजे पहिलं काय असणार आहे? रॉंग. एफ इज द फोर्थ लास्ट पर्सन टू परचेस द प्रोडक्ट. एफ हा फोर्थ लास्ट, 1 2 3 4, तो तर डी आहे, म्हणजे हे देखील काय झालं तुमचं? रॉंग झालं. एच इज सेकंड लास्ट पर्सन टू परचेस अ प्रोडक्ट. एच हा सेकंड लास्ट आहे, करेक्ट. पहिला आणि दुसरा, म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? सी विल बी युअर आन्सर. हाऊ मेनी पीपल परचेस द प्रोडक्ट बिटवीन ए अँड एच. ए आणि एच मध्ये किती लोकांनी प्रोडक्ट परचेस केला? हा ए इथे आहे, एच आहे. किती लोक आहेत? 3 लोक त्या ठिकाणी आहे, म्हणजे आन्सर तुमचं काय असणार आहे? ए. 4 of the following 5 pair are alike in a certain way and thus from a group which among the following does not belong to that group? E and C. बघा, E and C म्हणजे दोघांमधील 2चा गॅप या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर बघूयात D and G, D and G, D and G दोघांचा गॅप या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. परत पुढे जाऊयात. हा, A and B, A and B परत त्या ठिकाणी दोघांचा गॅप दिसतोय. बरोबर. हा, नेक्स्ट F and D, एफ अँड डी परत दोघांचा गॅप आहे. आणि लास्टला म्हटले सी अँड जी, पण सी अँड जी मध्ये जर बघितलं तर तिघांचा गॅप आहे, म्हणजे तुमचं ऑड काय असणार आहे या ठिकाणी? लास्ट ऑप्शन, दॅट इज व्हॉट? ई. क्लिअर? नेक्स्ट, ॲज मेनी पर्सन परचेस प्रोडक्ट आफ्टर डी. डी च्या नंतर किती लोकांनी परचेस केले? आपण तिथे जाऊयात आधी. ओके. डी च्या नंतर 3 लोकांनी केले. डी च्या नंतर 3 लोकांनी केले. बरोबर. मग ते कुणाशी मॅच होतं ते असं विचारतायत. बरोबर. is same as the person purchase product between F and which. समजून घ्या. 3 लोक F आणि अशा लेटर मध्ये आले पाहिजे. मग तो कोणता लेटर असेल? बघा, हा F आहे, इकडे तर चान्स नाही. 1 2 आणि 3, म्हणजे काय आन्सर असणार आहे तुमचं? बी विल बी युअर आन्सर. बी विल बी युअर आन्सर. हाऊ मेनी पीपल परचेस द प्रोडक्ट बिफोर बी. बी च्या आधी किती लोकांनी प्रोडक्ट परचेस केला? बी च्या आधी 1 2 3 4 आणि 5. किती? 5 लोकांनी या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे 5 विल बी युअर आन्सर. क्लिअर? एवढे सिंपल क्वेश्चन आहे. थोडे पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील. असं होणार नाही की क्वेश्चन वाचला आणि डायरेक्ट सॉल्व्ह झाला. प्रॅक्टिस लागेल. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय रोज प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी हे सांगत आलोय की रोज 20 क्वेश्चनची टेस्ट द्यावी लागेल. तसं हे सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. चला, आता नेक्स्ट आपल्याकडे आहे बीएमसी असेल, त्यानंतर एनएमसी असेल, पीडब्ल्यूडी असेल, डब्ल्यूआरडी असेल, एमजीपी असेल, बरोबर, पीएमसी असेल, सिडको असेल. सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स या ठिकाणी आहे आणि त्याची फीज आहे 4000 रुपये, ज्यामध्ये हे बुक देखील त्या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे. भरपूर विद्यार्थी असे आहेत की बाकी ठिकाणी भरपूर फी भरली, पण त्याला त्याचा फायदा झाला नाही. परत आपल्याकडे आले, मग हा कोर्स परचेस केला आणि आता म्हणतात की सर आधीच आम्ही हे कमी पैशामध्ये कोर्स घेतला असता तर बरं झालं असतं. एकदा तुम्ही नक्की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते बघा. ते आवडले तरच मग 4000 रुपये तुम्ही पे करा. यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल सगळ्याचे थिअरीचे लेक्चर, एमसीक्यूचे लेक्चर, टेस्ट सिरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे व्हिडिओ सोल्युशन सगळं एकाच कोर्समध्ये अवेलेबल आहे. परत काहीही घ्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 to 10. क्वेश्चन नंबर 6 to 10 या ठिकाणी आपण पाहतोय. ओके. स्टडी दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर दी क्वेश्चन्स गिवन बिलो. काय म्हटले बघा? 8 पर्सन. सगळ्यात पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की 8 पर्सन आहे. कोण कोण आहेत? पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही अँड डब्ल्यू. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय? व्हिडिओ करायचा आहे पॉज, स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर आला तर खूप चांगलं, आणि चुकला तरी खूप चांगलं. काही टेन्शन घ्यायचं नाही. चुकला तर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. आपण कुठे चुकतो हे आपल्याला समजेल. समजते? व्हिडिओ पॉज करा, 5 मिनिट द्या आणि त्यानंतर मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. बघा, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही अँड डब्ल्यू वेर बॉर्न इन 8 डिफरंट मंथ्स. आता मंथ्स कोणकोणते दिले एकदम काळजीपूर्वक बघायचे. डायरेक्ट जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे दिलेले नाही सिक्वेन्स मध्ये. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय दिलाय? जानेवारी. ठीक आहे. नंतर दिला एप्रिल,
नंतर दिलाय एप्रिल, नंतर दिलाय मे, नंतर दिलाय ऑगस्ट, नंतर दिलाय ऑगस्ट, नंतर दिलाय तुमचा सप्टेंबर, नंतर दिलाय ऑक्टोबर, नंतर दिलाय नोव्हेंबर आणि लास्टला तुमचा दिलाय डिसेंबर. डायरेक्ट त्यांनी सिक्वेन्स या ठिकाणी दिलेला नाही. एवढेच मन दिले, जे दिले तेच घ्यायचे, मनाने डोकं लावायचं नाही. ओके, इथपर्यंत तुमचं काम झालं, बट नॉट नेसेसरी इन दी सेम ऑर्डर. इथपर्यंत विषय मिटला. ओके, आता काय म्हटले बघा. पी वॉज बॉर्न इन अ मंथ हॅव्हिंग इवन नंबर ऑफ डेज. विद्यार्थ्यांना हेच माहित नसतं की इवन काय ऑड काय. समजतंय ना. अशा महिन्यामध्ये पीचा जन्म झालाय की ज्यामध्ये नंबर ऑफ डेज हे काय आहेत, इवन ऑड आहेत. काय म्हटले, इवन आहेत, इवन नंबर ऑफ डेज. आता हे माहित पाहिजे बघा. सगळीकडे 31 आहे. एप्रिल हा 30 दिवसाचा आहे. ठीक आहे, सप्टेंबर हा देखील 30 दिवसाचा आहे आणि नोव्हेंबर हा देखील 30 दिवसाचा आहे. बाकी सगळे 31 चे आहेत. म्हणजे इवन झाले. म्हणजे पी हा तुमचा एकतर एप्रिलच्या समोर असू शकतो, सप्टेंबरच्या समोर असू शकतो, नोव्हेंबरच्या समोर असू शकतो. ओके, हा. आता मी तुम्हाला म्हणेल की या ठिकाणी तो एप्रिल मध्ये नसेल का. पुढचं वाक्य रीड करा. पी वॉज बॉर्न इन अ मंथ हॅव्हिंग इवन नंबर ऑफ डेज. ओके, पण पुढे काय म्हटले, यू वॉज बॉर्न 1 month बिफोर पी. यू हा पीच्या आधी 1 महिना जन्मलेला आहे. तुम्ही म्हणले सर काय प्रॉब्लेम आहे, पीला इथे लिहा आणि इथे यूला लिहा. असं केलं तर लगेच चुकतंय. तुम्ही म्हणला की सर 1 महिना आधी तर घेतला. अरे पण 1 महिना आधी आहे का. पी हा एप्रिल मध्ये आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. मग एप्रिलच्या आधीचा महिना मार्च आहे. तो दिलाय का, नाही दिला. तो जानेवारी दिलाय. मग तुम्ही जानेवारीच्या ठिकाणी यू कसा घेऊ शकता, नाही घेऊ शकत. समजतंय काय सांगितलंय. यू वॉज बॉर्न 1 month बिफोर पी. यू हा पीच्या आधी 1 महिना त्याचा जन्म झालेला आहे. म्हणजे तो मार्च मध्ये झाला पाहिजे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल. बरोबर ना. जर एप्रिल मध्ये पी असेल तर यू हा तुमचा मार्च मध्ये झाला पाहिजे. तिथे मार्च दिसतोय का, नाही. म्हणजे पी हा तुमचा एप्रिल मध्ये नसेल. इवन तो हा इवन नंबर मंथ असेल तरी नसणार. समजतंय. मग 2च पॉसिबिलिटी उरल्या. कोणत्या, एक तर सप्टेंबर मध्ये असेल किंवा नोव्हेंबर मध्ये असेल. बरोबर ना. ते पण का, सप्टेंबरच्या आधी ऑगस्ट येतो म्हणजे तिथे यू ठेवू शकतो. नोव्हेंबरच्या आधी ऑक्टोबर येतो म्हणजे तिथे यू ठेवू शकतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा पी हा एकतर सप्टेंबर मध्ये असू शकतो. पी हा तुमचा एकतर सप्टेंबर मध्ये त्याचा जन्म होऊ शकतो किंवा नोव्हेंबर. म्हणून 2 केस बनल्या. पहिल्या केसमध्ये मी सप्टेंबर मध्ये ठेवला, नोव्हेंबर दुसरी केसमध्ये ठेवला. ओके, आता ऑब्विसली त्याच्या आधी कोण येणार आहे, यू. म्हणजे हा आला तुमचा यू. इथे यू, इथे पी आणि इथे यू असं पॉसिबल नाही. कारण की बघा सप्टेंबरच्या आधी ऑगस्ट म्हणजे यू ठेवू शकतो. नोव्हेंबरच्या आधी ऑक्टोबर यू ठेवू शकतो. क्लिअर. इथपर्यंत काम झालं. इथपर्यंत काम झालं. आता रीड करायचं नाही. ॲज मेनी पर्सन्स वेअर बॉर्न बिफोर व्ही इज दी सेम ॲज मेनी पर्सन्स वेअर बॉर्न आफ्टर डब्ल्यू. येऊयात, काही टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊन यात, इकडे येऊयात. आता बघा काय म्हटले. व्ही वॉज बॉर्न 3 months आफ्टर क्यू. क्यूच्या नंतर व्ही आहे. व्ही वॉज बॉर्न 3 months आफ्टर क्यू. म्हणजे क्यूच्या नंतर 3 महिने. म्हणजे दोघांमधला गॅप 2चा पाहिजे. 2 months गॅप. 2 months गॅप. बरोबर ना. क्यू आणि व्हीच्या मध्ये 2 महिन्याचा गॅप पाहिजे. ओके, इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. भरपूर विद्यार्थी इथे परत एकदा चूक करणार. इम्पॉर्टंट आहे. समजतंय. हा. व्ही वॉज बॉर्न 3 months आफ्टर क्यू. क्यूच्या नंतर 3रा महिना. पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे दोघांमधला गॅप 2 महिन्याचा पाहिजे. ओके, हा. 2 persons वेअर बॉर्न बिटवीन आर अँड एस. आर आणि एस मध्ये 2 महिन्याचा गॅप आहे. म्हणजे 2 month मध्ये येणार. ओके, हा. पण त्यातल्या त्यात समजून घ्या काय म्हटले. मग आता आर आधी काही यस ते पण सांगितलं त्यांनी. हु वॉज बॉर्न आफ्टर आर म्हणजे यस बद्दल बोललं. यसच्या शेजारी हु आहे. यस वॉज बॉर्न आफ्टर आर म्हणजे आर आधी आहे हे फिक्स झालं. म्हणजे तुमच्याकडे इथे आर 2 महिने सोडून कोण असणार आहे, यस. आता हे देखील या ठिकाणी फिक्स झालं. दोघांमध्ये देखील 2 महिन्याचा या ठिकाणी गॅप असणार आहे. 2 month गॅप. क्लिअर. मग आता हे इथे फिक्स करायचेत. हे इथे फिक्स करायचेत. ठीक आहे. हा, समजून घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदी काय पॉसिबिलिटी असू शकते समजून घ्या. बघा, जर हा क्यूला मी इथे ठेवू का, इथे ठेवतो क्यूला. ओके, मग ऑक्टोबरच्या नंतर 2 महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि मग जानेवारी मध्ये तुमचा व्ही आला पाहिजे. म्हणजे इथे बसू शकत नाही. इथे बसू शकत नाही. आता इथे जर मी क्यूला इथे ठेवला,
जर मी क्यू ला इथे ठेवला तर 2 महिन्याचा गॅप, जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च आणि मग एप्रिल मध्ये कोण येणार तुमचा व्ही, म्हणजे व्ही देखील इथेच येणार. बघा 2 महिन्याचा गॅप झाला ना, जानेवारी आणि एप्रिल मध्ये 2 महिन्याचा गॅप झाला, फेब्रुवारी मार्च म्हणजे क्यू आणि व्ही ही पोझिशन तर फिक्स झाली. समजते, ही पोझिशन फिक्स झाली. आता मी तुम्ही म्हणाल की सर मी इथे क्यू ठेवतो इथे व्ही ठेवतो, ठेवून बघा. इथे जर क्यू ठेवला एप्रिल मध्ये, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, लगेच मे येतोय. 2 महिन्याचा गॅप झाला का नाही, म्हणजे इथे ठेवू शकत नाही, इथे पण ठेवू शकत नाही, याचा विषय मिटला. म्हणजे पहिल्या केसमध्ये क्यू आणि व्ही ही तर पोझिशन फिक्स झाली. ओके, तसंच इथे देखील तुमची पोझिशन फिक्स झाली. हा असणार तुमचा क्यू आणि हा असणार तुमचा व्ही, बरोबर ना. इथे पण ठेवू शकत नाहीये, इथे पण ठेवू. ऑगस्ट आणि सप्टेंबर तुम्ही मला सर ठेवून बघा, ऑगस्ट नंतर लगेच सप्टेंबर आहे, म्हणजे इथे देखील पोझिशन यांची फायनल झाली. क्लिअर, एवढं तुम्हाला समजलं असेल. ओके, आता याला प्लेस करायचे, आता करायचं याला प्लेस, समजून घ्या. ओके, म्हणजे आता 2 लोक पाहिजेत. ओके, आर हे दोन महिने पाहिजे, 2 महिने सोडून इथे यस. ओके, बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, बरोबर ना, मे जून जुलै. ओके, आणि ऑगस्ट तर डायरेक्ट इथं आला, म्हणजे तिथे यू आहे, तिथे ठेवू शकतो का आपण, नाही ठेवू शकत. ओके, म्हणजे याचा विषय संपला. ओके, हा मग आता समजून घ्या 2 महिने. बघा यांनी मंथ नाही म्हटलं, आता इथे काय म्हटलंय हे इम्पॉर्टंट आहे. 2 पर्सन वेअर बॉर्न बिटवीन आर अँड एस. आता इथं मंथ म्हटलेलं नाहीये, 2 पर्सन्स आहे, म्हणजे ठेवू शकतो, म्हणजे ठेवू शकतो. महिन्याबद्दल बोलले, इथं महिन्याबद्दल बोललो होतो, पण इथं पर्सन बद्दल बोललोय. म्हणजे मी जर म्हटलं की इथे जर मला आर ठेवायचं तर मी ठेवू शकतो, म्हणजे माझा आर असेल इथे आणि 2 लोक सोडून माझ्याकडे खाली असणार आहे यस. करेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. समजतंय, करेक्ट आहे. इथे आर ठेवू शकतो, 2 लोक सोडून यस इथे ठेवू शकतो. दुसरी कोणती पोझिशन होती का, नव्हती. इथे आर आणि 2 लोक सोडून खाली यसला ठेवायला जागा नव्हती, म्हणजे हीच एक पोझिशन आहे. इथे बघूयात कोणती पोझिशन दिसते तुम्हाला, समजतंय ना. इथे बघूयात, इथे जर मी आर ठेवला, 2 लोक सोडून इथे पी ला ठेवायला जागा नाही, मग एकच जागा उरली. इथे आर ठेवला, 2 लोक सोडून इथे तुमचं काय असणार आहे, यस असणार आहे. कोण असणार आहे, यस असणार आहे. एवढं क्लिअर झालं. एक लाईन राहिली होती, कोणती, ॲज मेनी पर्सन्स वी आर बॉर्न बिफोर व्ही. व्हीच्या आधी जेवढे लोकांनी जन्म घेतला, सेम ॲज मेनी पर्सन वी आर बॉर्न आफ्टर यू, तेवढ्याच लोकांनी डब्ल्यूच्या नंतर जन्म घेतला पाहिजे. आता सगळ्यात पहिले तर व्हीची पोझिशन फिक्स आहे. व्हीच्या आधी एकाच माणसाने जन्म घेतलाय, मग डब्ल्यूच्या नंतर देखील एका माणसाने जन्म घेतला पाहिजे. म्हणजे डब्ल्यूला आता एकच जागा राहिली, ही किंवा ही. इथे मी डब्ल्यू ठेवू शकत नाही, कारण की डब्ल्यू हा शेवट झाला. मग डब्ल्यू नंतर कुणी जन्मतोय का, नाही. मग डब्ल्यूची पोझिशन येणार इथे, म्हणजे डब्ल्यूच्या नंतर एक माणूस इथे बसतोय. तसं जर तुम्ही म्हणले की सर डब्ल्यू कुठे ठेवून बघा, इथे ठेवला किंवा इथे ठेवला, व्हीच्या आधी एक माणूस आहे, पण डब्ल्यूच्या नंतर किती येतात, इथे ठेवला तर 1 2 3 4 येतात, इथे ठेवलं तर 5 येतात. मग ही केस पॉसिबल आहे का, केस पॉसिबल नाही. मग एकच केस पॉसिबल होती, एवढी. मग आता कोण उरला, याच्यामध्ये उरला टी, तो त्याला ठेवून द्या इथे, झालं. हा आला तुमचा सिक्वेन्स, क्यू व्ही आर यू पी एस डब्ल्यू टी. परत एकदा शांततेत व्हिडिओ बघायचा आहे आणि समजून घ्यायचे. क्लिअर. हा, आता जाऊयात आपण आपल्या क्वेश्चन्स कडे. काय म्हटले बघा क्वेश्चन्स मध्ये, काय म्हटले, 4 ऑफ द फॉलोइंग 5 आर अलाइक इन अ सर्टन वे अँड thus फॉर्म अ ग्रुप विच अमंग द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू दॅट ग्रुप. कोण त्या ग्रुप मधलं नाही. बघा क्यू आर यू टी डब्ल्यू, बघा हे सगळेचे सगळे जे आहे, क्यू आर यू टी आणि डब्ल्यू सोडून फक्त डब्ल्यू जो आहे हा इवन नंबरला आहे. बघा डब्ल्यू हा तुमचा इवन नंबरला आहे. बाकीचे सगळे बघा तुम्ही, क्यू असेल कशामध्ये आहे, कशामध्ये आहे, ऑड मध्ये आहे, बरोबर, म्हणजे 31चा असेल, आर पण तसंच असेल, यू पण तसंच असेल, टी पण तसंच असेल. तुमचा डब्ल्यू काय असणार या ठिकाणी, आन्सर असणार आहे. हाऊ मेनी पर्सन्स वी आर बॉर्न बिटवीन क्यू अँड यस. क्यू अँड यस मध्ये किती लोक बॉर्न झाले, क्यू आणि यस किती, 3, किती 4, 2 आणि 2 4, किती लोक झाले 4, म्हणजे डी विल बी युअर आन्सर. नेक्स्ट, ॲज मेनी पर्सन्स वी आर बॉर्न बिफोर यू इज सेम ॲज. यूच्या आधी किती लोक जन्मले रे, बघा इथे यूच्या आधी 1 2 3. ओके, मग असं कोण आहे ज्याच्यानंतर 3, 1 2 3, कोण असणार आहे, पी. तोच क्वेश्चन विचारला की एकदा बघू द्या. हा, सेम ॲज मेनी पर्सन्स वी आर बॉर्न आफ्टर, कुणाच्या नंतर, पीच्या नंतर. ओके, हा, आर वॉज बॉर्न हाऊ मेनी मंथ्स बिफोर डब्ल्यू. डब्ल्यूच्या आधी आर किती महिने जन्मलेला आहे, आर आणि डब्ल्यू. हा आर आणि हा डब्ल्यू, मोजा. आर मे ना, बरोबर, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, 6 महिन्याचा गॅप त्या ठिकाणी आहे.
किती महिने 6 मंथ त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. माझ्या मते सी विल बी युअर आन्सर. तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके नेक्स्ट आता बघा स्पेशल BMC साठी जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल ज्यामध्ये टेक्निकल पण असेल आणि नॉन टेक्निकल पण असेल आणि त्यासोबतच त्याचं पुस्तक देखील असेल, व्हिडिओ कोर्स असेल, टेस्ट सिरीज असेल, 3500 रुपयाची ही बॅच आहे. त्यासोबतच ह्या बॅचमध्ये रवी नायकवडे सरांचे गायडन्स लेक्चर देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. हा कोर्स देखील तुम्ही BMCचे विद्यार्थी, सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी स्पेसिफिक परचेस करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याकडे 10 क्वेश्चन झालेले आहेत. 11 ते 13 मधला हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. काही टेन्शन घेऊ नका. ओके काय म्हटले बघा स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर these questions. Okay, 6 persons are arranged according to their height in descending order from left to right. मुलांना हेच कळत नाही डिसेंडिंग आणि असेंडिंग. डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम, असेंडिंग म्हणजे चढता क्रम. आता उतरता क्रम उतरतो कधी आपण टॉपला असू त्यावेळेला खाली उतरू म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मोठा येणार आणि मग त्याला आपण हळूहळू लहानाकडे जातोय. सो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. कशामध्ये डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. ओके हा इथपर्यंत झालं. काय म्हटले बघा काही टेन्शन घेऊ नका. एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि हा तुम्हाला सॉल्व्ह होणार. फक्त डोकं शांत ठेवायचंय. ओके हा समजून घ्या. आता हे क्वेश्चन कशामध्ये आता तुम्ही आता हे अल्फा न्यूमेरिकल जे असणार आहेत बरोबर ना सिरीज त्यामधले हे क्वेश्चन्स आहेत आणि याला स्पेसिफिक असं काही करायचं गरज नाही. आपल्या अकॅडमीच्या ॲपवर असेल की आपल्या पुस्तकामध्ये याबद्दल जास्त आपण काही घेतलेलं नाहीये. पण याचं एक एक्स्ट्रा व्हिडिओ मी आपल्या युट्यूबवर टाकेल किंवा आपल्या ॲपवर त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत. त्या बाहेरचं काही येणार नाही आणि त्याला असं स्पेसिफिक अभ्यास लागत नाहीये. बघा याला कोडिंग डिकोडिंग मध्ये देखील या टाईपचे आपण काही क्वेश्चन घेतलेले आहेत म्हणजे त्याला रेफरन्स लागतो. स्पेसिफिक असं नंबर सिरीज किंवा अल्फाबेटिकल नंबर सिरीज याला आपण म्हणू शकत नाही. समजून घ्या काय म्हटले बी इज टॉलर दॅन डी. आता ग्रेटर साइन तर तुम्हाला दाखवता येते बरोबर. हा बी जो आहे हा ग्रेटर आहे डी पेक्षा एवढं तर समजलं. बी इज टॉलर दॅन डी बट शॉर्टर दॅन ए म्हणजे बी बद्दल बोललेलो आहे. बी इज टॉलर दॅन डी. बी हा डी पेक्षा मोठा आहे बट शॉर्टर दॅन ए पेक्षा तो लहान आहे म्हणजे ए मोठा असेल. ए मोठा असेल विषय संपला. ओके हा हु इज नॉट दी टॉलेस्ट अमंग ऑल म्हणजे ए बद्दल बोललोय म्हणजे एच्या नंतर देखील कुणीतरी असणार आहे. क्लिअर केलं लगेच. बी इज टॉलर दॅन डी. बी हा डी पेक्षा मोठा आहे बट शॉर्टर दॅन ए म्हणजे ए पेक्षा बी हा लहान आहे. ए मोठा झाला. ए बद्दल बोललोय एच्या शेजारी हु आहे. ए इज नॉट दी टॉलेस्ट अमंग ऑल म्हणजे ए हा सगळ्यात मोठा नसेल म्हणजे ए पेक्षा कुणीतरी मोठा आहे. ओके इथपर्यंत तर क्लिअर झालं. ओके संपला विषय. आता डी इज टॉलर दॅन ई. डी हा ई पेक्षा मोठा आहे त्याला पण दाखवून घेऊ. डी हा तुमचा ई पेक्षा मोठा आहे विषय संपला. ओके नेक्स्ट आता एफ आलाय. एफ इज टॉलर दॅन डी. ओके आता सेपरेट रिलेशन काढतो. एफ हा ग्रेटर आहे डी पेक्षा. ओके बट शॉर्टर दॅन सी पण सी पेक्षा शॉर्ट आहे म्हणजे इथे मोठा कोण असणार आहे सी असणार आहे. शॉर्टर दॅन सी. ओके आता काय म्हटले बघा ॲज मेनी पर्सन्स आर बिटवीन सी अँड एफ ॲज मेनी बिटवीन एफ अँड डी. काही टेन्शन घेऊ नका. बघा आता हे तर तुम्हाला कळालं की सगळेचे सगळे जे आहेत हे 6 लोक आहेत. 6 लोक आहेत बघा 1 2 3 आणि 4. ओके हा 5 आणि हा 6 एवढेच लोक आहेत म्हणजे लोक तर फिक्स झाले. लोक या ठिकाणी फिक्स झालेत बरोबर. हा तुम्ही मला की सर डी का नाही डी ऑलरेडी पकडलाय बरोबर. हा मला सांगा ए पेक्षा कुणीतरी मोठा आहे. ए पेक्षा कुणीतरी मोठा आहे पण ऑलरेडी एफ पेक्षा सी मोठा आहे बरोबर ना. मग इथे कोण असू शकतो सी असू शकतो बरोबर. म्हणजे याचा देखील विषय या ठिकाणी मिटला. याचा देखील विषय या ठिकाणी मिटला. ओके हा मग आता हे सी आणि डी च्या मध्ये एफ ला ठेवायचे बरोबर. मग मी एफ ला इथे ठेवू शकतो किंवा इथे ठेवू शकतो बरोबर ना. मग ही केस मला यूज करायची आहे. ॲज मेनी पर्सन्स आर बिटवीन सी अँड एफ ॲज मेनी बिटवीन एफ अँड डी. 3 पोझिशन आहे एफ ला ठेवण्यासाठी. मी एफ ला इथे ठेवू शकतो. एफ ला मी इथे ठेवू शकतो समजून घ्या. इथे ठेवू शकतो याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा याच्यामध्ये ठेवू शकतो बरोबर ना. 3 पोझिशन आहेत समजून घ्या. काही टेन्शन घ्यायचं नाही. सी ए बी डी ई ठीक आहे. तिन्ही काढून घेऊ. सी ए बी डी आणि ई. सी ए बी डी
आणि ई, 3 पोझिशन कोणत्या सांगितल्या. इथे मी जर सपोज एफ ला घेतलं, बरोबर ना, इथे एफ ला घेतलं, सपोज एकदा मी इथे एफ ला घेतलं, बरोबर ना, आणि एकदा मी इथे एफ ला घेतलं, तिन्ही केसमध्ये कोण कंडिशन सॅटिस्फाय करते बघू. साइन तर आपल्याला माहित आहे, ग्रेटर 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 आणि ग्रेटर. कोणती केस या ठिकाणी सॅटिस्फाय होते. 1 बरोबर, 2 जी सॅटिस्फाय करेल ती तुमचा आन्सर असेल. बरोबर, काय म्हटले, ॲज मेनी पर्सन बिटवीन सी अँड एफ. सी आणि एफ च्या मध्ये जेवढे लोक आहेत तेवढेच लोक एफ आणि डी मध्ये पाहिजे, एफ आणि डी मध्ये पाहिजे. बघा इथे एकही नाही पण इथे 3 आहे, मग ही केस पॉसिबल आहे का, नाही. क्लिअर, खालची बघूयात, काही टेन्शन घेऊ नका. हा कशामध्ये परत म्हटले, सी आणि एफ. हा सी इथे आहे, हा एफ आहे, किती आहेत, 2 लोक आहेत. ओके, आणि तेवढेच तुमचे एफ आणि डी मध्ये पाहिजे. इथे 0 आहेत, मग होईल का, नाही. पण इथे मॅच होत आहेत. बघा इथे कशामध्ये, सी आणि एफ मध्ये, हा सी आणि हा एफ याच्यामध्ये किती आहेत, 1 आहे. तेवढेच लोक एफ आणि डी मध्ये आहे, 1 आहे. म्हणजे ही केस तुमची काय आहे, करेक्ट असणार आहे. म्हणजे तुमचा आन्सर जे असणार आहे, तुमचा सिक्वेन्स काय असणार आहे, सी इज ग्रेटर दॅन ए इज ग्रेटर दॅन एफ इज ग्रेटर दॅन बी इज ग्रेटर दॅन डी इज ग्रेटर दॅन व्हॉट, ई. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. लगेच क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. हाऊ मेनी पर्सन्स आर शॉर्टर दॅन सी. सी पेक्षा छोटे किती आहेत, म्हणजे सगळ्यात छोटे 1 2 3 4 आणि 5. आन्सर काय असणार आहे, 5 मोर दॅन व्हॉट, 4. इफ द सम ऑफ द हाईट ऑफ एफ अँड बी, याला मी रब करून टाकतो, काही टेन्शन घेऊ नका. बघा इथे काय म्हटले, एफ आणि बी ची जी हाईट आहे, एफ प्लस बी इज इक्वल टू 76 सेंटीमीटर आहे. अँड सम ऑफ द हाईट ऑफ द एफ अँड डी इज 65. एफ प्लस डी इज इक्वल टू व्हॉट, 65. काही टेन्शन घ्यायचं नाही, वाचून घ्यायचं, लगेच लिहून घ्यायचं. ओके, व्हॉट इज द सम ऑफ द हाईट ऑफ बी अँड डी. बी प्लस डी यांची हाईट तुम्हाला फाइंड करायला लावली आहे. ओके, काय म्हटले, इफ एफ इज 12 सेंटीमीटर टॉलर दॅन बी. म्हणजे जो तुमचा एफ असणार आहे, काय टेन्शन घेऊ नका, एफ जो असणार आहे हा टॉलर असणार आहे बी पेक्षा, किती नाही, 12 ने. किती नाही, 12 ने. क्लिअर, ही व्हॅल्यू घ्या, इथे टाका, ती व्हॅल्यू उचला आणि ह्या रिलेशन मध्ये टाका, लगेच समजते. बघा एफ च्या जागेवर बी प्लस 12 टाकायचं आहे. ओके, बी प्लस 12 हा तुमचा डी ॲज इट इज इक्वल टू व्हॉट, 65. तुम्हाला बी प्लस डी काढायला लावलंय, बरोबर ना. हा, सो बी प्लस डी इज इक्वल टू 65 मायनस 12 इज इक्वल टू व्हॉट, 53. 53 विल बी युअर आन्सर. आन्सर विल बी बी. आन्सर विल बी बी. एवढं सिंपल होता. हाऊ मेनी पर्सन्स आर बिटवीन ए अँड एफ. ए आणि एफ मध्ये किती लोक आहेत, बघा इथे ए आणि एफ मध्ये 0 0, म्हणजे नन विल बी युअर आन्सर. नन विल बी युअर आन्सर. एवढे सिंपल क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, प्रॅक्टिस नंतर हे सोपं वाटणार आहे. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एक टेस्ट सिरीज रवी नायकवडे सर यांनी डिझाईन केलेली आहे. मुद्दामून आपण याची प्राइस ठेवलेली आहे फक्त 99 रुपये. ॲप डाउनलोड करा एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं, त्यावरून सर्व सिव्हिल इंजिनियर ही टेस्ट सिरीज या ठिकाणी बाय करू शकता. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 to 16. क्वेश्चन नंबर 14 to 16 समजून घ्या काय आहे. आता हे देखील अल्फा न्यूमेरिकल सिम्बॉल किंवा सिरीज या ठिकाणी आपण म्हणू शकतो. स्पेसिफिक आता ऑलरेडी आपण याला कोडिंग डिकोडिंग मध्ये कव्हर केलेलं आहे. हे ज्या टाइपचे क्वेश्चन आहेत कोडिंग डिकोडिंग मध्ये जर तुम्ही केला तर तुम्हाला दिसणार आहेत. ओके, ऑलरेडी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. काही नाहीये, अशा टाइपचे क्वेश्चन फक्त रीड करायचे आणि सॉल्व्ह करायचे. बघा, स्टडी दी फॉलोइंग अल्फा न्यूमेरिकल सिम्बॉल सिरीज केअरफुली टू आन्सर दिस क्वेश्चन. ओके, ही तुमच्याकडे काहीतरी एक सिरीज दिलेली आहे आणि हे खाली 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेत आणि ते सॉल्व्ह करायचे. काही टेन्शन घेऊ नका. बघा काय म्हटलंय, हाऊ मेनी सच डिजिट्स, हाऊ मेनी सच डिजिट्स. डिजिट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागतो, डिजिट किंवा नंबर आपण त्याला म्हणूयात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय शोधायचं आहे, एक डिजिट किंवा त्याला मी काय म्हणतो नंबर, किंवा मी त्याला काय म्हणतो नंबर. बरोबर, नंबर किंवा डिजिट आपल्याला शोधायचं आहे. ओके, हा. आर देअर इन द अबो अरेंजमेंट विच आर इमिडिएटली फॉलोड बाय सिम्बॉल. म्हणजे ह्या नंबरच्या नंतर काय असणार आहे, सिम्बॉल. ह्या नंबरच्या नंतर काय असणार आहे, सिम्बॉल. ह्या नंबरच्या नंतर काय असणार आहे, सिम्बॉल. अँड इमिडिएटली प्रिसिडेड बाय कन्सोनंट. आणि याच्या आधी काय असणार आहे, कन्सोनंट. कन्सोनंट म्हणजे काय, जे तुमचे ओवेल्स आहे, अल्फाबेटिकल्स. बरोबर ना, अल्फाबेटच, पण ओवेल्सला सोडून जे उरतात ते तुमचे काय असणार आहेत, कन्सोनंट. मी त्याला अल्फाबेटच म्हणतो. ठीक आहे, मी त्याला काय म्हणतो, अल्फाबेटच या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे,
हा म्हणजे असं आपल्याला शोधायचंय. एक नंबर शोधायचा आहे, नंबरच्या नंतर सिम्बॉल आला पाहिजे आणि या नंबरच्या आधी अल्फाबेट आले पाहिजे. असे किती दिसत आहेत तुम्हाला समजून घ्या. पहिला नंबर बघा, हे बघा हा नंबर, ह्या नंबरच्या नंतर सिम्बॉल आहे आणि आधी अल्फाबेट आहे, झालं. ठीक आहे, नंबर शोधा. हा नंबर आहे, याच्या नंतर सिम्बॉल आहे, त्याच्या आधी अल्फाबेट आहे, झालं. ओके, हा नंबर, पण ह्या नंबरच्या नंतर तुमच्याकडे सिम्बॉल नाहीये, अल्फाबेट आहे, म्हणजे हा होईल का? नाही. हा देखील नंबर आहे, पण याच्या नंतर सिम्बॉल आहे का? नाहीये. हा नंबर, याच्या नंतर अल्फाबेट आहे पण सिम्बॉल आहे का? नाहीये. हा नंबर ज्याच्या नंतर सिम्बॉल आहे आणि आधी अल्फाबेट आहे, म्हणजे हा एक झाला. ओके, हा नंबर याच्या नंतर सिम्बॉल आहे का? नाहीये. 4च्या नंतर सिम्बॉल आहे का? नाहीये. 6च्या नंतर सिम्बॉल आहे का? नाहीये. मग किती झाले? 1 2 आणि 3, तीनच झाले. काय झाले? तीनच झाले. आन्सर विल बी युअर 3. सिंपल आहे. फक्त डोकं शांत ठेवायचे की तुम्हाला डिजिट विचारलाय, ज्याच्या नंतर सिम्बॉल येईल आणि त्या डिजिटच्या आधी अल्फाबेट येईल. हे कळालं की क्वेश्चन सॉल्व्ह झाला. ज्याचं इंग्लिश जमलं, ज्याला हे इंग्लिश वाचता आलं, ज्याला हे इंग्लिश समजलं, त्याचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. क्लिअर? नेक्स्ट बघूयात काय म्हटले. फाइंड ऑड वन आउट. फाइंड ऑड वन आउट. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, 27% बघा इथे 2 आहे, त्यामध्ये +3 केलेत. ओके, व्हेरी गुड. मग 7 भेटला. त्याच्यानंतर +1 केला, मग तुम्हाला काय भेटला? पर्सेंटेज. ओके, हा फॉलो होतोय. ओके, हा पीच्या केसमध्ये बघूयात. पी कुठे आहे? पी कुठे आहे? इथे पी आहे. पीच्या नंतर नाही, असं काही दिसत नाहीये. पुढचं चेक करूयात आपण. हा यम अँड 3. ओके, कुठे यम? हा यम आहे. ओके, 3 यम अँड बरोबर ना, +3 केलेत, इथे +1 केलाय. ओके, म्हणजे हा मॅच होतोय. ओके, लकीली मॅच होतोय. TH@. ओके, टी कुठे आहे? इथे टी आहे. एच दिलाय, म्हणजे +3 केलेत, +1 केलाय. अरे मॅच होतंय. स्टार DL, इथे स्टार आहे. डी मध्ये म्हणजे +3 केलाय आणि इथे +1 केलाय. व्हेरी गुड. म्हणजे सगळे मॅच होत आहे, फक्त हा मॅच होत नाहीये. आन्सर काय असणार आहे? ऑड मॅन काढायचा बाहेर, म्हणजे काय? तुमचा बी ऑप्शन तुमचा आन्सर असणार आहे. इफ वी ड्रॉप ऑल दी सिम्बॉल्स, ते म्हणताय सगळेचे सगळे सिम्बॉल ड्रॉप करा. देन हाऊ मेनी एलिमेंट्स इन बिटवीन. आता पहिले सिम्बॉल ड्रॉप करूयात. म्हणजे W2 सिम्बॉल हा घ्यायचा नाही. ओके, F7 हॅश घ्यायचा नाही. M3K अँड घ्यायचा नाही. 5T@ घ्यायचा नाही. 1H9 स्टार घ्यायचा नाही. L8D4P क्वेश्चन मार्क घ्यायचा नाही. 6 आणि J सिम्बॉल एकही घेतला नाही. मग आता ते काय म्हणताय? हाऊ मेनी एलिमेंट्स इन बिटवीन फोर्थ लेटर फ्रॉम दी लेफ्ट. लेफ्ट पासून फोर्थ लेटर, लेफ्ट पासून फोर्थ लेटर 1 2 3 4 म्हणजे 7च्या मध्ये, आणि थर्ड डिजिट फ्रॉम दी, थांबा, फोर्थ लेटर म्हटले, फोर्थ लेटर म्हटले. ठीक आहे, एक मिनिट थांबा. फोर्थ लेटर म्हटले, फोर्थ लेटर लेफ्ट कडून. ठीक आहे, समजून घ्या. पहिलं लेटर, दुसरं लेटर, तिसरं लेटर आणि चौथं लेटर म्हणजे के. ठीक आहे, हा. आणि राईट कडून थर्ड डिजिट म्हटले, राईट कडून थर्ड डिजिट, पहिला, दुसरा आणि तिसरा डिजिट. ओके, याच्यामध्ये किती एलिमेंट तुम्हाला दिसत आहेत? 1 2 3 4 आणि 5 आणि 6 दिसत आहे. मग काय आन्सर आहे? मोर दॅन 5. ए विल बी युअर आन्सर. क्लिअर? इतकं सिंपल आहे. डोकं शांत ठेवलं की सगळं सॉल्व्ह होतं आणि होणारच आहे. हा जो आपण व्हिडिओ बनवत आहे, खूप विद्यार्थ्यांना याची हेल्प होणार आहे. तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात. समजतंय? हा, जाऊयात पुढे. नेक्स्ट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट सगळ्यांसाठी, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि सगळ्यांच्या सिलेबस मध्ये आहे. AK इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं, तिथून हा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता. ठीक आहे, आता 17, 18, 19, 20 हे इनइक्वालिटीवर आधारित क्वेश्चन विचारले होते आणि एकदम सिंपल होते. ओके, हा समजून घ्या. आता ज्यांनी ऑलरेडी आपला कोर्स परचेस केलेला आहे त्यांना 2 मिनिटात सॉल्व्ह होईल, पण ज्यांचा अभ्यास नाहीये त्यांना थोडं लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल. तरी मी समजून सांगायचा प्रयत्न या ठिकाणी करतो. समजून घ्या. काय म्हटले? एक रिलेशन दिले बघा. इथे काय रिलेशन दिले? x बरोबर ग्रेटर दॅन अँड इक्वल टू y. ओके, विच इज ग्रेटर दॅन u. ओके, विच इज इक्वल टू w. क्लिअर? हा. आणि दुसरं एक रिलेशन दिले, कॉमा दिलाय बघा इथे, हे रिलेशन दिले. ओके, मग आता कॉमन इथे v शोधा. बरोबर, इथे v u आहे, u. ओके, हा. म्हणजे हा जर बघितला ग्रेटर दॅन, इथे z, इथे ग्रेटर दॅन काय असणार आहे तुमच्याकडे? z असणार आहे. ओके, आणि इकडे तुमच्याकडे असणार आहे ग्रेटर दॅन इक्वल टू v. असं रिलेशन आहे. बरोबर, हा. आता कन्क्लुजन दिले 1.
त्यांनी म्हटलं व्ही इज ग्रेटर दॅन डब्ल्यू. बघा व्ही शोधा आणि डब्ल्यू शोधा. हा इथे व्ही आहे, इथे डब्ल्यू आहे. बघा यू आणि डब्ल्यू इक्वल आहे म्हणजे इथे डब्ल्यूच आला, म्हणजे व्ही इज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू डब्ल्यू आला ना. अरे यू आणि डब्ल्यू सेम आहे ना, डब्ल्यू इथं आला म्हणजे व्ही हा डब्ल्यू पेक्षा ग्रेटर दॅन इक्वल असेल. पण तो काय म्हणतोय, तो म्हणतोय व्ही इज ग्रेटर दॅन डब्ल्यू. अरे तुम्ही फिक्स नाही सांगू शकत. याचा अर्थ असा आहे व्ही हा डब्ल्यू पेक्षा मोठा असू शकतो किंवा इक्वल असू शकतो. हा म्हणतो मोठा आहे, नाही सांगू शकत, रॉंग. समजतंय ना. फक्त तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही की व्ही हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे. व्ही हा डब्ल्यू पेक्षा मोठाही असू शकतो, इक्वलही असू शकतो. म्हणजे याला कन्क्लुजनला आपण करेक्ट म्हणू शकतो का नाही. ओके. दुसरं डब्ल्यू आणि एक्स मधलं रिलेशन बघा. डब्ल्यू आणि एक्स मधलं रिलेशन बघा. इथे बघा हा डब्ल्यू म्हणजे इथे डब्ल्यू आला डायरेक्ट, बरोबर. हा पण इथे इक्वल आहे, ग्रेटर दॅन इक्वल आहे, इथे ग्रेटर आहे. मग आपण फक्त एवढंच म्हणू शकतो एक्स इज ग्रेटर दॅन डब्ल्यू. ओके. जे म्हटलंय म्हणजे फक्त कन्क्लुजन 2 बरोबर आहे, 1 रॉंग आहे. ओनली कन्क्लुजन 2 इज राईट किंवा ट्रू. म्हणजे आन्सर काय असणार आहे, बी विल बी युअर आन्सर. क्लिअर. चला नेक्स्ट स्टेटमेंट दिले बघा. नेक्स्ट स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिले. हा काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथे किती क्वेश्चन नंबर आहे, 18. ओके. हा आता डायरेक्ट एकच रिलेशन दिले, एकच रिलेशन या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. काय दिले, जी इज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू एच इज इक्वल टू आय इज ग्रेटर दॅन ई इज ग्रेटर दॅन इक्वल टू एफ. ओके. जी हा ग्रेट एफ पेक्षा मोठा आहे, सांगू शकता का. बघा हा जो जी आहे, बरोबर ना. हा बघा हा जी आहे, बघा ग्रेटर सांगू शकतो. बघा आता इक्वल टू साइनचं कुठं दिलेलंच नाही, म्हणजे हे बरोबर आहे, बरोबर आहे. ओके. एफ आणि जी मध्ये रिलेशन बघा. हा तुमचा एफ आहे, ओके, आणि हा जी आहे. अरे पण ग्रेटर पण असू शकतो, समजतंय ना. म्हणजे हे तुम्हाला काय सांगावं लागणार आहे, रॉंग त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. हे इक्वलच असेल असं कंपल्सरी नाही. मग 18 नंबरचा जो क्वेश्चन आहे याचं फक्त कन्क्लुजन 1 करेक्ट आहे, 2 त्या ठिकाणी रॉंग आहे. ओके. हे जे क्वेश्चन आहेत इनइक्वालिटीचे, याला तुम्हाला आधी आपल्या कोर्समधून पाहावं लागेल, त्यानंतर सॉल्व्ह होईल. 2 मिनिटात सगळे विद्यार्थी या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. स्टेटमेंट. ओके. काय दिलंय, ए बरोबर लेस दॅन अँड इक्वल टू बी, B which is less than C which is equal to D. ओके. हा आता C ला शोधा. C च्या वरती बघा इथे हा काय आहे, इथे F असेल, बरोबर, आणि हा इक्वल टू काय असणार आहे, I असणार आहे. ओके. काय म्हटले कन्क्लुजन 1, C इज ग्रेटर दॅन A. ऑब्वियसली C हा A पेक्षा ग्रेटर आहे, करेक्ट. ओके. D इज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू F. बघा डी आणि एफ मध्ये रिलेशन विचारलं, करेक्ट. याच्या जागेवर डायरेक्ट सीच्या जागेवर डायरेक्ट डी ला ठेवा, कारण इक्वल आहे, बरोबर ना. हा म्हणजे डी इज ग्रेटर दॅन इक्वल टू एफ, करेक्ट आहे. दोन्हीचे दोन्ही कन्क्लुजन ट्रू आहे, म्हणजे बोथ कन्क्लुजन 1 and 2 आर ट्रू. लास्ट काय म्हटले बघा, एल इज ग्रेटर दॅन ए इज इक्वल टू एन इज ग्रेटर दॅन सी इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू. ओके. एन आणि एल मधलं रिलेशन विचारले. बघा एनच्या जागेवर डायरेक्ट मी एल ला एला ठेव, एच्या जागेवर डायरेक्ट एन ला ठेवू शकतो, म्हणजे एल हा मोठा आहे एन पेक्षा, करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके. ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू. ए जो आहे, बरोबर ना, हा ए आहे, हा इथे क्यू आहे. बघा हा ग्रेटर दॅन म्हणतोय, ग्रेटर दॅन होऊ शकत नाही, इक्वल असू शकतो किंवा ग्रेटर दॅन, बरोबर ना. हा आता हा इक्वल पण दिसतो, तुम्ही एका फिक्स कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे हा रॉंग झाला. कन्क्लुजन 1 and 2 आर 1 फक्त करेक्ट आहे, 2 त्या ठिकाणी काय आहे, रॉंग आहे. आन्सर फक्त तुमचं काय असणार आहे, ए या ठिकाणी आन्सर असणार आहे. ठीक आहे. हा ट्रिपल धमाका नावाचा कोर्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला BMC GSGK चे लेक्चर, लॉजिकल रिझनिंगचे लेक्चर आणि त्याच्यासोबत त्याचं पुस्तक घरपोच त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे, फक्त 999 रुपयात. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल ह्या व्हिडिओ संदर्भात असू द्या, कशाच्या संदर्भात, तुम्ही कमेंट करू शकता, मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.